इचलकरंजी शहरात वाढत्या ड्रग्सच्या विळख्याबाबत गंभीर चिंता व्यक्त करत ही नशेची कीड मुळापासून उपटण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव यांनी केले। इचलकरंजी शहर पोलीस दलातर्फे रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर आयोजित शांतता समिती बैठकीत ते बोलत होते। जाधव पुढे म्हणाले की शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नागरिकांचा सक्रिय सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे। काही कारणास्तव बंद पडलेल्या मोहल्ला समित्या पुन्हा सुरू करून स्थानिक पातळीवर जनसहभाग वाढवण्याचा पोलिसांचा मानस आहे। त्यामुळे गुन्हेगारीवर नियंत्रित मिळवणे सुलभ होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। बैठकीत विविध क्षेत्रातील मान्यवरांनी आपली मते मांडत शहरातील समस्यांकडे लक्ष वेधले। गावभाग पोलीस ठाण्याचे निरीक्षक महेश चव्हाण यांनी उपस्थितांचे स्वागत केले। ईदगाहचे विश्वस्त अहमद मुजावर यांनी शहरात शांतता राखण्यासाठी सर्व घटकांनी एकत्रित येण्याची गरज अधोरेखित केली। भाजपचे माजी शहराध्यक्ष पैलवान अमृत भोसले यांनी पंचगंगा नदीकाठावर दारू अड्ड्यांचा वाढता त्रास मांडत कठोर कारवाईची मागणी केली। आलिशा आवळे यांनी ख्रिस्ती कब्रस्तान परिसरात नशेखोरांचा वाढता उपद्रव निदर्शनास आणून दिला। सामाजिक कार्यकर्ते अभिजित पटवा यांनी गुन्हेगारी समूळ नष्ट करण्यासाठी पोलिसांनी अधिक कठोर पावले उचलावीत अशी मागणी केली। भाजप नेते प्रदीप मळगे यांनी शहरातील भरधाव दुचाकीस्वारांवर कारवाईची गरज असले व्यक्त केली। विश्व हिंदू परिषदेचे प्रवीण सामंत यांनी सणासुदीच्या काळात डॉल्बी आवाजांवर नियंत्रण ठेवण्याचा मुद्दा मांडला। राष्ट्रवादीचे जाफर मुजावर यांनी मोहल्ला समित्या पुन्हा सुरू करण्याच्या निर्णयाचे स्वागत करत त्याला गती देण्याचे आवाहन केले। सलीम अत्तार यांनी समाजात सलोखा राखण्यासाठी सर्वांनी एकत्र काम करण्याची गरज अधोरेखित केली। यावेळी सलीम शिकरगार व आकाश मुल्ला यांनी आपली मते मांडली। पोलीस उपाधीक्षक विक्रांत गायकवाड यांनी नशामुक्त समाजासाठी पोलीस दल कटिबद्ध असल्याचे सांगत ड्रग्स विषयी माहिती देणाऱ्याची ओळख गोपनीय ठेवली जाईल असे स्पष्ट केले। बैठकीत शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक शिवाजीराव गायकवाड, शहापूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते।